ह्या घटना आहे ना सर्रास चालू असतात। ज्या मराठ्यांनी एवढा मोठा संघर्ष केला, ज्या मराठा समाजातल्या इतक्या तरुणांनी ॲडमिशन मिळत नाही, नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या, त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या संघर्षातून आम्हाला कुणबीचे दाखले मिळायला सुरुवात झाली, तर आता हे नालायक अधिकारी लोक पैसे घेतल्याशिवाय आम्हाला दाखले देत नाही। सरकार नेमकं करतंय काय? सरकारने या अशा नालायक अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे। हे सरकारी अधिकारी आणि संघटित गुन्हेगारी ही एकच स्वरूपाची, जसं संघटित गुन्हेगारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई होते, तसेच हे सरकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा मोक्का कायद्यानुसार इथून पुढे कारवाई केली पाहिजे। कारण संघटित गुन्हेगारी जसं समाज नाश होते, तसेच हे पैसे घेऊन लाच घेऊन दाखले देणारे किंवा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करणारे अधिकारी सुद्धा संघटित गुन्हेगारांनी एवढे समाजाच्या अधोगती करतात, ते तेवढेच जबाबदार आहे। त्यामुळे आमची सर्व सरकारला विनंती आहे की हे जो कोण तिथले अधिकारी आहे यांनी खाजगी माणूस मुळात नोकरीला कशासाठी ठेवला? खाजगीकरणाच्या विरोधात मोर्चा काढणार हेच, आणि स्वतःच्या हाताखाली स्वतःला लाच घ्यायची नाही, स्वतः भ्रष्टाचारात रेड हँड पकडेल नको म्हणून हे खाजगी लोक स्वतःच्या हाताखाली कामाला ठेवतात आणि पकडले गेले तर त्यांच्यावर सगळं ढकलून देतात। पण याची चांगली उच्चस्तरीय याची चौकशी झाली पाहिजे। या सरकारी अधिकारी तिथमेच्या विरोधात याच्या आधी कुणबी कागदपत्र वाटपावरून वेळोवेळी आंदोलन झालेत। आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिथे वारंवार आंदोलन केलेत। हा तिथमे नावाचा अधिकारी सर्व मराठ्यांना आडकाठी आणतो, प्रत्येक वेळेस पैशाची डिमांड करतो किंवा पैसे नाही दिले तर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना दाखले देण्यास विलंब लावतो। त्यामुळे या अधिकाऱ्याचं वर गुन्हेगारासारखी याच्यावर कारवाई केली पाहिजे। सरकारी कामात अडथळा आणल्यानंतर आमच्यावर तो 353 टाकायची धमकी देतो। ते कुणबी दाखले वाटप करणं हे सुद्धा सरकारी काम आहे। या सरकारी कामात तो पैसे रुपये अडथळा आणतोय, त्याच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि हे जेवढे भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार संघटित गुन्हेगार म्हणून कारवाईची इथून पुढे सुरुवात व्हायला पाहिजे किंवा तसा कायदा बनवला पाहिजे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।